प्रेग्नन्सीमध्ये जर थायरॉईड असेल तर काय होऊ शकतं? जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जर बाळ राहण्याच्या आधीच गेलात, तर डॉक्टर तुम्हाला काही ब्लड टेस्ट करण्याचा सल्ला देतात. जसं की तुमचा ब्लड ग्रुप, हिमोग्लोबिन, त्याचप्रमाणे थायरॉईड लेवलसुद्धा चेक करण्यासाठी सल्ला देतात. कारण जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करत असता बेबीसाठी, तेव्हा तुमच्या थायरॉईड लेवल्स खूप योग्य पद्धतीने शरीरात असल्या पाहिजे. जर त्या हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम असेल, तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहायला सुद्धा अडथळा येऊ शकतो. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मिसकॅरेजेस सुद्धा होऊ शकतात. तुमची थायरॉईड लेवल अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये असणं हे तुमच्या बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. थायरॉईड डायरेक्टली तुमच्या बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट आणि स्पाइन डेव्हलपमेंटवर परिणाम करतं. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडे जेव्हा जाता, आयदर तुम्ही प्रेग्नंट असाल सुरुवातीपासून तेव्हा, किंवा तुम्ही प्रेग्नंट होण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेता, तेव्हा तुमच्या थायरॉईड लेवल्स योग्य पद्धतीने आहेत का नाही याची पूर्ण खात्री करून घ्या. साधारण सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक लॅबचे पॅरामीटर जरी वेगळे असले तरी साधारण TSH लेवल ही 2.5 to 3 पर्यंतच असावी. आणि मग जसजशी तुमची प्रेग्नन्सी सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टरमध्ये जाते, तेव्हा या लेवल्स थोड्याशा मॉडिफाय होतात. त्याप्रमाणे मग डॉक्टर तुम्हाला TSHच्या लेवल बघून त्या ट्रीटमेंट ॲडजस्ट करतात.